आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। 1 मे पासून सुरू होणाऱ्या मिसिंग लिंकची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। आता मुंबई पुणे महामार्गावरील प्रवाशांचा वेळ वाचणार आहे असं शिंदे यांनी यावेळी म्हटलं। शिवाय मिसिंग लिंकसाठी कोणत्याही प्रकारचा टोल आकारणार नाही अशी माहिती त्यांनी दिली। छत्रपती संभाजीनगरच्या जतवाडा मार्गावर ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली। चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली, मात्र ट्रकचं मोठं नुकसान झालं। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पती पत्नीच्या वादातून पतीने आत्महत्या केली आहे। पवन भुते असं मृत तरुणाचं नाव आहे। मानसिक तणावामुळे पवनने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केली। मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी सज्ज झाला। 1 मे रोजी मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिसिंग लिंकचा पाहणी दौरा करणार आहेत। बागेश्वर बाबाला उपरती झाली आहे। बाबांनी माफी मागितली आहे। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं बागेश्वर बाबांनी वक्तव्य केलंय। गावाला पिण्याचं पाणी सोडायला गेलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याला अज्ञात वाहनानं धडक दिली। या अपघातात ज्ञानेश्वर लहानेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगडच्या माणगावमध्ये घडली आहे। उन्हाचा फटका प्राण्यांना बसू नये यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातल्या वाघ आणि सिंहांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। प्रत्येक पिंजऱ्यात कूलर लावण्यात आलाय। तसंच प्राण्यांना दिवसातून 4 वेळा थंड पाण्यानं अंघोळ घालण्यात येते। पंढरपूर शहरातील गोपाळपूर रस्त्यावरील हिंदू धर्मियांच्या वैकुंठ स्मशानभूमीत पाण्याअभावी अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। स्मशानभूमी परिसरातील हँडपंप बंद पडल्यानं इथला पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झालाय।